मध्ये आपल्या स्वतःला एक्झॅक्ट युनिव्हर्सल किंवा सबकॉन्शियस माइंडला हे काहीच माहित नसतं की हे हम्म. खरं आहे, खोटं आहे, किंवा हे होतंय किंवा नाहीये. अगदी सबकॉन्शियस माइंड तसंच प्लॅनिंग करतं, ब्रह्मांड तसंच प्लॅनिंग करतं, ते तुमच्या समोर तसंच चित्र आणतं आणि तेच तुमच्या समोर एक हे करतं, कारण ते ऑलरेडी भरपूर वेळेस कॅसेट जाऊन जाऊन त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशनची पॉवर आली, रायटिंगची पॉवर आली, थॉटची पॉवर आली, हे सगळ्यांच्या पॉवर आपल्याला देऊन देऊन आहे ना, की असं वागायला सुरू करायचंय. त्यात ऍक्ट ऑफ म्हणतात त्याला, ऍक्ट. एखादा ऍक्ट करायला लागायचंय की ते आपल्याला मिळालंच आहे, आपण लेट गो करून टाकलंय युनिव्हर्सल कडून, आपलं ते झालेलं आहे, आपण झालेलं आहे, आणि आपलं झाल्याबद्दल आपण काय करतोय आता, धन्यवाद देतोय. आता आजच्या चॅप्टर पासून तुम्ही शिकणार आहे की किती तुम्हाला त्या याच्यासाठी काय करायचंय. आणि मी शेवटी सांगते तुम्हाला, जर तुम्हाला असं वाटतं जॉब हे करायचं आहे, तुमचं पर्टिक्युलर ड्रीम हे काय, त्याच्यावर कसं तुम्हाला काम करते, त्याच्यावर कसे ग्रॅटिट्यूड लिहिता येईल आपल्याला, ते करायचे. ओके. आज आपल्याला जो टॉपिक आहे, जो लेसन आहे, तो सगळ्यात महत्वाचा, आणि खूप मोठे मोठे सेलिब्रिटी असतील, काही महान लोक असेल, तर हा लेसन ते अभ्यास करता म्हणजे करतात. त्याला म्हणतात काउंट युअर ब्लेसिंग, हिंदीमध्ये अपनी नियामते गिनो, किंवा आपले काय म्हणता येईल मराठी, वरदान. वरदान शब्द आहे ना, आपले वरदान जे आहे ते मोजायचे ऑलरेडी. आणि हा डेलीचा प्रॅक्टिस आहे, एका दिवसाची प्रॅक्टिस नाही, ही रोज करायची प्रॅक्टिस आहे. आणि तुम्ही निरंतर जेवढी करताल, जेवढे तुमचे काउंट युअर ब्लेसिंग, आपण जे ब्लेसिंग शोधत राहू. आणि खूप सुंदर असं या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे, आणि हा चॅप्टर जर समजला आपल्याला, पूर्ण मॅजिक बुकचा पाया, बेस तो आपल्याला समजणार आहे. ओके. तर असं म्हणा, असं ठरवा की हा चॅप्टर माझ्यासाठी आणि माझ्यासाठीच आलेला आहे फक्त, आणि माझ्यासाठीच आजचा दिवस आहे, माझ्यासाठीच आजचा लेसन आहे, असं स्वतःला लिहा, म्हणा की आज माझा आहे ना लाईफचा टर्निंग पॉईंट सुरू होतो, थँक्यू युनिवर्स. आज आहे ना मी स्वतःला चेंज करतोय, थँक्यू युनिवर्स. आज आहे ना माझ्या स्वप्नांची सुरुवात होती, थँक्यू युनिवर्स. आणि खुश होऊन करा हे सगळं. आणि तुमच्या भावना, तुमच्या फिलिंग, तुमची एनर्जी, तुमची फ्रिक्वेन्सी हे कुठंतरी अलाइनमेंट करायला लागा. कारण जे काही आहे, आपण आपण म्हणतो प्रॉब्लेम आहे, येणार आहे, चालू आहे, पण जेव्हा आपण ही भावना देतो ना ब्रह्मांडाला, हे युनिव्हर्सल देतो ना, तर ते खुश लोक, चांगले लोक, ते ब्रह्मांडाला आवडत असतात. त्यांना पटकन ब्लेसिंग मध्ये किंवा जे पाहिजे ना ते ब्रह्मांड पटकन देऊन टाकत असतो. तर आपण आज बघणार आहोत की मी खुश आहे, मी हेल्दी आहे, स्वतःला म्हणा, परत परत म्हणा, डोळे बंद करा, वाटलं तर तुमच्या दीर्घ श्वास घेऊन म्हणा, खुशी खुशीने म्हणा, जसं तुम्हाला म्हणता येईल म्हणा की मी भाग्यशाली आहे, भगवंता मी भाग्यशाली आहे, मी धनवान आहे, मी गुणवान आहे, मी भाग्यवान आहे, है ना. मी अजून काय वाण लावता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये, बघा अजून काय काय, धनवान, गुणवान, दयावान. तर भगवंता धन्यवाद, इतकं सगळं मी आहे त्याच्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्वतःला म्हणा की मी खरंच आज हे शिकतोय, मॅजिक शिकतोय, मॅजिकच्या हे शिकतोय, तुम्ही खरंच भाग्यवान आहे, है ना. आपण भाग्यवान आहे, स्वतःला म्हणत राहायचं दिवसभर, जेवढा वेळ, आय एम बॉर्न लकी, म्हणायचं स्वतःला, आय एम बॉर्न लकी, मी नशीबवान आहे, मी भाग्यवान आहे. येस. आता आजचा चॅप्टर दिसतोय आपल्याला सगळ्यांना, एक खिडकी दिसतीये, दरवाजा, की सकाळची वेळ आहे ना, असं वाटतंय की सकाळची वेळ आहे. आणि जसं चित्र डिकोड करायचंय आपल्याला की एक मॉर्निंगची वेळ आहे. एक मिनिट, चित्र दिसतंय तुम्हाला? चित्र आलं आता. तर ही सकाळची पहाटेची वेळ दिसती आहे ना, आणि पहाटे पहाटे कसं एकदम छान वातावरण असतं, पीसफुल असतं. म्हणतात असं की जेवढं पहाटे असतं तेवढं देवाचा वेळ असतो, या ब्रह्मांडाचा वेळ असतो, सर्जन करताचा वेळ असतो, ब्रह्माचा वेळ असतो, म्हणजे नवीन क्रिएशनचा वेळ असतो, नवीन क्रिएटिव्हिटी असते. म्हणून बघा सकाळची ऊर्जा जी असते ना ती खूप पॉवरफुल असते. जसंही दुपार होती तसे तामसिक ऊर्जा व्हायला लागते, त्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, अमृतवेला म्हणतो. जे काही आहे सकाळी सकाळी ती ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते. मग इथं चहा, कॉफी, काय याचा कप असेल, सुंदर ताजे फुलं आहे, आणि त्याच्यासोबत एक डायरी आणि पेन दिसते सगळ्यांना. डायरी आणि पेन आहे म्हणजे आपल्याला आज शस्त्र अस्त्र लागणार आहे की आपले स्वप्न नाही पूर्ण. दिसत नाही. दिसत नाहीये तुम्हाला? नाही. वैशाली ताई, दिसतंय का पहिल्या स्क्रीनवर बुकचं पेज? हो दिसतंय. दिसतंय, कप आहे, नोटबुक आहे, पेन आहे. स्क्रीन स्क्रॉल खिडकी स्क्रॉल करा सर. अनुज सर, तुमची स्क्रीन जी ना अशी स्क्रॉल करा एका साईडनं, पहिलं जे असतं ना झूमचं, तुमची स्क्रीन स्क्रीन अशी याच्यात असेल. हा, ओके. हा.
तर मग तुम्हाला दिसतंय तर पेन आहे, डायरी आहे आणि काहीतरी असं स्पार्कल आहे, सगळं काही मॅजिकली आजूबाजूला आहे. तर म्हणजे आपल्याला सकाळची वेळ आहे आणि काहीतरी अशी कृती करायची की जी सकाळच्या वेळेला मॅजिकली आपल्या आयुष्यात बदल आणणार आहे. तर आपण बघूया आणि खूप सुंदर आजचा टॉपिक आहे आणि हा टॉपिक आहे ना खरं म्हणजे सुरुवात करतो आपल्या मॅजिकच्या पहिल्या दिवशी आपल्याला भरभराटी आणण्यासाठी आणि जे काही आपले निगेटिव्ह असेल जे काही असेल तर ते आपली निघून जाते ह्या सगळ्या गोष्टींनी. चालतं का? आजचा चॅप्टर जो आहे तो खूप महत्वाचा आहे. येस. तर पहिला दिन अपनी नियामते गिने. मराठीमध्ये आपले वरदान मोजा. जब मैंने नियामते गिनना शुरू की तो मेरी पूरी जिंदगी बदल गई. आता ही जी गायक आहे गीतकार आहे विरी नेसल ती काय म्हणते की मी जेव्हा माझे नियामते सुरू केले ना मोजायला ग्रॅटिट्यूड जे आहे मला जे मिळालंय ते मोजायला सुरू केलं माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. म्हणजे ह्या एक चॅप्टर आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकायची ताकद ठेवतो. आपण जेव्हा हे करत आणि आपल्या नियमामध्ये आपल्याला कळायला लागतं की अरे किती सगळं आपल्याकडे आहे, आपण लपालप आहोत, आपण करोडपती आहोत, मालदार आहोत, हे सगळं आपल्याला वाटायला लागतं. आपने लोगों के कहते हुए सुना होगा कि अपनी नियामतें गिनो। जब आप कृतज्ञ होने के लिए चीजें खोजते हो तो दरअसल आप बिल्कुल यही कर रहे होते हो, लेकिन हो सकता है आपको यह एहसास नहीं होगा। अपनी नियामतें गिनना एक बहुत शक्तिशाली अभ्यास है। आपका पूरा जीवन जादुई ढंग से बदल जाएगा. मग हा जो शक्तिशाली अभ्यास आहे, हा जो शक्तिशाली आपल्याला प्रॅक्टिकली करायचा आहे, तर त्याच्याने आपलं जीवन आहे ना जादुई ढंगाने बदलू जाईल. तर जेव्हा आपण नियमामध्ये आपले जे ग्रॅटिट्यूड मोजणार आहोत, जे आपले ब्लेसिंग आहे, वरदान आहे, ते मोजतं हे खूप शक्तिशाली म्हणजे ब्रह्मांडामध्ये जर याच्या पेक्षा जर हा पहिला लेसन एवढा शक्तिशाली का दिलाय कारण आपल्याला लगेच फील व्हायला पाहिजे की अरे हे सगळं आपल्या सोबत आहे ना आपलं जीवन जे आहे जादुई ढंगने आपण बदलू शकतो. तर मग आपल्याला हा शक्तिशाली अभ्यास आज शिकायचा आहे. जब आप अपने पास मौजूद चीजों के लिए कृतज्ञ होते हैं तो चाहे कितनी भी छोटी ना हो आप उन्हें तुरंत बड़ा हुआ देखेंगे. यदि आप उस धन के लिए कृतज्ञ हो जो आपके पास है वह कितना भी कम हो ना या ना हो आप देखेंगे आपका धन जादुई ढंग से बढ़ रहा है. यह आपके किसी संबंध के लिए कृतज्ञ हो भले ही वह आदर्श न हो आपको उन्हें चमत्कारिक अंदाज बेहतर होते हुए देखेंगे. यदि आप अपने वर्तमान के लिए कृतज्ञ हो भले ही वो आप सपनों की नौकरी न करें तो परिस्थिति इस तरह बदलने लगेंगी कि आप नौकरी में अधिक आनंद पाएंगे और आप सभी तरह आपकी प्रगती का अवसर अचानक प्रकट हो जाएगा. म्हणजे आपण जर हे करतोय तर आपल्याकडं सगळी जी परिस्थिती आहे म्हणजे युनिव्हर्सल मी बऱ्याच वेळेस म्हणलं की आपल्यासाठी सगळं रिअरेंज करतं. त्याच्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही की हे कसं होईल तसं होईल. तुमच्या परिस्थितीनुसार रिअरेंज करेल ब्रह्मांड. तुम्हाला जायचंय अर्जंटमध्ये कुठं पाऊस आला ते रिअरेंज होईल. काय जे पाहिजे ना फक्त आपल्याला तिथे डाऊट नाही घ्यायचे. आपली जी परिस्थिती आहे ते सगळं रिअरेंज करतं. मग ही जी कृतज्ञते आहे आपल्याकडे ऑलरेडी जे आहे ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला भगवंताने ऑलरेडी आपण ते वापरतोय जन्माला आल्यापासून त्या सगळ्यासाठी आपल्याला ग्रेटफुल राहायला शिकायचं आहे. ते शिकायचं नाहीये ती एक फिलिंग आहे ती एक भावना आहे ती आपल्यामध्ये आणायची आहे. त्या सगळं धन जे आपल्याकडे आहे पैसा आहे त्यासाठी आपण कृतज्ञ व्हावं. भलेही कमी असेल आता किंवा नसल पण आतापर्यंत तर आपण धनानेच हे करत आलेलो जगत आलेलो आहे. धनाशिवाय तर आपण जगलो नसतो है ना. तर मग जे ऑलरेडी आपल्याकडे जे होतं त्याला आपण कृतज्ञ करू शकतो. त्याच्याने काय होईल की ते धन जे आहे ते जादुई ढंगने आपल्याकडं वाढायला लागेल. जी आपण ऊर्जा देणार आहे जे आपण त्या धनाला ब्लेसिंग देणार आहे जे व्हायब्रेशन देणार आहे तर तुमचं धन जसं नातेसंबंध आहे त्याला ऑलरेडी जे आपल्याकडे आहेत जे नाते आहेत ज्याची आपण तक्रार करतो काही लोकांकडे ती नाते नाहीयेत पण आपल्याकडे आहेत आपण त्याला जर ऊर्जा देतोय त्याला जर पॉझिटिव्ह देतोय तर आपल्याला ती गोष्ट बदलायला देईल. मग आपली स्वप्नाची नोकरी करायची असेल तुम्हाला तुमचा कारोबार असेल त्याच्यामध्ये बदल करायचा आहे तिथलची परिस्थिती बदलायला लागेल तिथलचे लोक तुमच्याशी चांगलं बोलायला लागतील वागायला लागतील आणि आणि तुम्हाला ती पाहिजे ना ती म्हणजे सिच्युएशन आहे ना ती युनिव्हर्सल क्रिएट करा म्हणजे आपल्याला जी पाहिजे आहे ती सिच्युएशन ब्रह्मांड जे आहे ते रिअरेंज करायला लागत. त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं की कसं व्हायचं काय व्हायचं आपल्याला फक्त आहे ना जे आहे त्याच्यात कृतज्ञतेच्या भावनेमध्ये ना अगदी असं काय म्हणता येईल ना त्याला असं अगदी असं घुसून जायचंय की वाव सगळं मी किती कृतज्ञतेला लपालप आहे तर ती कला शिकता आली पाहिजे आपल्याला. याची ह्या चॅप्टरची प्रॅक्टिस आपल्याला
लगातार 30 दिवस करायची, जेणेकरून आपल्याला आहे ना आपल्या अंतर्मनामध्ये ते भिडलं पाहिजे की मला आहे ना ब्लेसिंगनीच भरलेला आहे। इसका दूसरा पहलू यह है कि जब हम अपनी नियामतें गिनते हैं तो हम अनजाने में नकारात्मक चीजों को गिनने की जाल में फंस सकते हैं। जब हम उन चीजों के बारे में बात करते हैं जो हमारे पास नहीं है, हम निश्चित रूप से नकारात्मक चीजों को गिन रहे होते। जब दूसरों की आलोचना करते हैं, उनमें दोष ढूंढते हैं, जब हम नकारात्मक चीजें में गिरे होते हैं, तब यह होता है जब ट्रैफिक लाइन में इंतजार करते हैं, देर होने पर, सरकार पर्याप्त होने पर, मौसम की शिकायत करते हैं, जब नकारात्मक चीजों को गिनते हैं तो वो बढ़ जाती है। लेकिन उससे कोई बड़ी बात नहीं है। हमारी गिनी हुई नकारात्मक चीजें उन नियामतों की रद्द कर देती है जो हमारी और आती है। मैंने नियामतें गिनते और नकारात्मक चीजों की गिनते हुए आजमा कर और अपने आश्वस्त कर सकती हूँ कि अपनी नियामतें गिनना जीवन का समृद्ध पाने का एकमात्र तरीका आहे। आता बघा, आपण जर आता जाणून बुजून हे करायचे, आपले वरदान आपल्याला मोजायचे, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं माहिती का? याच्या अगोदर कळत न कळत आपले जे आपल्याला नाहीये किंवा जे नकारात्मक आपले आहे वरदान, वरदान म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल त्याला उलट, त्याचं जे आपल्याला श्राप आहेत ते आपण मोजत चाललोय, ते आपल्याला कळत नाही। आपले दोष आहे आपण ते मोजत चाललोय। अरे माझ्याकडे 4 व्हीलर नाही, शेजाऱ्याकडे आहे, मग आपण त्याची आलोचना केली। अरे समोरच्याला तर बघ ना, तो किती क्वालिफाय आहे, त्याला किती चांगली नोकरी, मला नाहीये। मग आपण कळत न कळत ती गोष्ट आपल्या फोर्सनी ढकलू लागलोय, आपल्यापासून बाजूला ढकलू लागलोय। समोरच्या एखाद्या बाईने साडी घेतली पैठणी, बघा ना तिने किती छान साडी घेतली, माझ्याकडे तर नाहीच आहे। मग ब्रह्मांडाला काय सांगतो? नाहीची फिलिंग करतोय, नाहीची ऊर्जा करतो। म्हणजे आपण दिवसभर ना कळत न करत ऊर्जा मोजत राहतो दिवसभर। कोणी आलं, कोणाचा फोन आला, बघ ना किती पाऊसच चालू आहे, काय करू या पावसाला, किती ऊनच पडलंय, आपण मोसम काय, सरकारच असं आहे, महागाईच वाढत चालली। मग आपण काय मोजतोय दिवसभरात? जे आपल्याला नाही पाहिजे ते कळत न कळत मोजतच चाललोय आपण, आपल्याला नाही माहिती। आणि मग आपल्याला म्हणतो की आपल्या आयुष्यात मी तर कोणाचं काही वाईट केलंच नाही, मी तर कधी काही केलंच नाही, आणि का बघ एवढी गडबडी आहे? तर आपण कळत न कळत ते कुठं न कुठं त्या गोष्टीमध्ये खूप घाण केलेली आहे, खूप कचरा केलेला, त्याच्यामुळे आज आपल्याला ते भोगावं लागतं। कारण त्याच्यासाठी आपल्याला खूप फॉरगिव्हनेस पण करायला पाहिजे, फॉरगिव्हनेसची पण प्रॅक्टिस करायला पाहिजे, आणि थँक्यूनेसची पण प्रॅक्टिस करायला पाहिजे। यह यह मुश्किलों को अपनी मुश्किलें गिनकर नियामतें खो देना तो बेहतर यह है अपनी नियामतें गिनते। म्हणजे जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचे प्रॉब्लेम समय गिनती भूल जाएंगे, म्हणजे जर तुम्हाला असं वाटतंय की मी सांगत राहिलो आणि मग मला असं बरं वाटतंय नाही का, मला असंच आहे, सध्या प्रॉब्लेमच आहे, मला हेच नाही, जॉबच नाही, धंदाच चालत नाही, किंवा नवरा बायकोचेच भांडणं होतात, जे काही तुम्हाला होतं, तर मग ते जर तुम्ही करत बसलात तर त्याच्यापेक्षा बेटर काय आहे? तुमच्याकडे जे आहे ते करायला लागा, ज्याच्याविषयी तुम्ही ग्रेटफुल आहे ते लिहायला लागा। आणि त्याच्याने काय होईल की तुमची जी निगेटिव्हिटी आहे तर त्याच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही, ते आपोआप तुमच्या लाईफ मधून कसं गायब होईल ते कळणार नाही। कारण जिथे लक्ष जात नाही तिथं ऊर्जाच येत नाही, आणि जिथं ऊर्जा लागती तिथं ती गोष्ट व्हायला लागते, है ना? समूह सबसे पहले या दिन में जल्दी हो सके अपनी नियामतें गिने। आप अपनी सूची हाथ में लिख सकते हैं, हाथ से लिख सकते हैं, कंप्यूटर पर टाइप कर सकते हैं, या किसी खास पुस्तिका का जनरल का इस्तेमाल कर सकते हैं, ताकि कृतज्ञ होने का कारण एक जगह पर आ जाए। आज अपने जीवन में उन 10 नियामतों की सूची बनाए जिसके लिए आप कृतज्ञ आहे। कितीतरी लोक असे आहे, विराट कोहलीची स्टोरी ऐकलेली मी, दीपिका पादुकोणची स्टोरी ऐकली की ते सगळे लोक ग्रॅटिट्यूड जनरल लिहितात। असे ग्रॅटिट्यूड जनरलचे वेगळे पुस्तकं मिळतात, डायरी मिळते बुकच्या दुकानात, पाहिले तुम्ही? द सिक्रेटचं सुद्धा ग्रॅटिट्यूड जनरल आहे ऑनलाईन, किंवा असे पण मिळतात ग्रॅटिट्यूड जनरलचे एक वेगळे पुस्तकं पण मिळतात की आपण त्याच्यामध्ये आपल्याला तेच काम करायचंय की ग्रॅटिट्यूड जनरल लिहायचंय। मग जर आपल्याला हाताने लिहायचं, ते म्हणले कम्प्युटरवर पण लिहू शकता, पण तुम्ही हाताने लिहायचं त्या याच्यामध्ये की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे, आणि ते तुमच्या 10 गोष्टी तुम्हाला शोधायचं आणि त्याच्याने तुम्ही कृतज्ञ व्हायचं आणि ते फील करायचं आणि त्याच्यात ती एनर्जी भरायची की यस मी खरंच या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे। त्याची सूची बनवायची की जे ऑलरेडी आपल्याकडे आहे, सध्या आहे, आपण त्याचा आपल्याकडे त्याचा वापर करतोय, त्या गोष्टी असेल, वस्तू असेल, परिस्थिती असेल, काही असो। जब आइंस्टाइन ने धन्यवाद दिया था
तो उन्होंने सोचा था कि क्यों कृतज्ञ है। जब आप किसी खास चीज, व्यक्ति, स्थिति के लिए कृतज्ञ हैं, इस बारे में सोचेंगे तो आपका कृतज्ञ का अधिक गहराई महसूस करेंगे। याद रखें, कृतज्ञ की जादू आपकी भावना प्रबलता के अनुरूप होता है। इसलिए आपकी सूची हर चीज में समान कारण अवश्य लिखे। आप उसके लिए क्यों कृतज्ञ आहे. आता नुसतं काही धन्यवाद म्हणणं आणि त्या गोष्टीला थँक्यू म्हणणं इतकंच पुरेसं नाही. मॅजिकच्या दुनियेमध्ये इतकंच पुरेसं नाही. आपल्याला त्याला तो फोर्स पण रिटर्न द्यावा लागतो. आईन्स्टाईनला जर विचारलं होतं की तू कृतज्ञ का आहे किंवा तू काय करतोय, तर मग ते सगळ्या व्यक्तींना, त्यांच्या वस्तू असतील त्याला, त्या सगळ्या गोष्टीला धन्यवाद देत होते आणि मग सांगत होते की मी त्याच्याने फील पण करतो. म्हणजे आपल्याला ते फील पण करायचं, अंतर्मनामध्ये आपल्याला ते भिडलं पाहिजे की खरंच आपल्याकडे ते विचार करायचं तर अरे ते नसतं तर काय आपल्याला, नाही का. आज बघा ना, नवरा बायको आहे एकमेकांसाठी किती सपोर्टिव्ह. ते 8 दिवस महिनाभर नसले तर आपल्याला त्याची किंमत कळायला लागते. पण आपल्याकडे जे आहे तेव्हा आहेत, आपण कृतज्ञ होतो का? नाही. मग जे तुमच्याकडे आहे तर त्याचं कारण लिहायचं. मग तुमचं कसं लिहायचं आपल्याला शेवटच्या टप्प्यात शिकायला मिळेल. पण ते तुम्ही आज का कृतज्ञ आहे त्या गोष्टीसाठी. तुमचे आई वडील आहेत तर मग तुम्ही आई वडिलांसाठी का कृतज्ञ आहात त्याचं कारण सांगायचं आपल्याला. मी ग्रेटफुल आहे, मी कृतज्ञ आहे कारण माझ्या आईने मला जन्म दिला, कारण माझ्या आईने माझं शिक्षण केलं, पालन पोषण केलं. असे कारणासहित आपल्याला त्याचे ब्लेसिंग लिहायचे. सूची लिखने के लिए कुछ विचार यहाँ दिए गए हैं. मग काय यांनी सांगितलंय, काही वाक्य तुम्ही असे लिहू शकता की तुमच्या भावना त्याला टचिंग पॉइंट देणारी है ना. मैं सचमुच खुशनसीब हूँ, मेरे पास डॅश डॅश है, क्योंकि क्या. आता बघा, मी खरंच सचमुच मी हृदयापासून कृतज्ञ आहे की मला मुलं आहेत. कारण मला मुलं असल्यामुळं मला एक आई म्हणण्याचा सन्मान मिळाला आणि माझ्या मुलांमुळं मी त्यांच्याकडे बघून माझं पुढचं आयुष्य, माझे स्वप्न बघू शकते. त्यांचं माझं आयुष्य, बालपण मी जगू शकते. असं तुम्हाला जे असं वाटतं ते लिहू शकतं. मैं डॅश डॅश के लिए कृतज्ञ हूँ क्योंकि, म्हणजे मी माझ्या घरासाठी कृतज्ञ आहे कारण मी माझ्या स्वतःच्या घरात हक्काने राहू शकतो आणि मी आज सेफली राहू शकतो. त्या धरती मातासाठी कृतज्ञ आहे, कारण लिहायचं तिथं. मैं डॅश डॅश के लिए सचमुच कृतज्ञ हूँ क्योंकि, मग तुम्ही त्या व्यक्तीचं नाव, त्या परिस्थिती, मी माझ्या गाडीसाठी कृतज्ञ आहे कारण कारण ती मला इकडून तिकडे घेऊन जाती. पण मला पाऊस असो ऊन असो तर मी गाडीत सेफली जाऊ शकतो. ती मला खूप मदत करते, सपोर्टिव्ह आहे, तिच्यामुळे माझं काम होतं. मग तुम्ही असं तिथं लिहू शकता. थँक्यू शेवटी लिहू शकता. तहे दिल से आपका डॅश डॅश के लिए धन्यवाद देती हूँ क्योंकि, तहे दिल से म्हणजे मी हृदयापासून आभार मानते की मला ब्रह्मांडाने मनुष्य जन्म दिलाय. कारण मनुष्य जन्म दिल्यामुळे मी हे सगळं करू शकले, माझे स्वप्न साकार करू शकते, मी जगू शकते, मनसोक्त खुशी आनंद तो मिळू शकतो मला. असं जे काही तुम्हाला असं वाटतं त्याच्यात आपले शब्द टाकायचे. आपण जे वापरतोय ना ते दिवसभरातले असे शब्द त्याच्यात टाकायचे की जे इमोशनल करतात, आपल्याला फिलिंग देतात. आता बघा ना, हृदयापासून आभारी आहे, मी माझ्या मनापासून धन्यवाद देतो. असं जर म्हटलं, काही लोक भाषण करतात बघा, किती छान भाषण करतात त्याच्यामध्ये सांगता ना. तसं जर तुम्ही लिहिताय, एक शब्द टाकताय त्याच्यामध्ये, नुसतं थँक्यू कृतज्ञ आहे त्याच्यात नाही, पण त्यात भावना जर ओतताय ना, मग त्याच्या त्याच्या वस्तूची आणि त्या परिस्थितीची ऊर्जा डबल व्हायला लागते. अपने 10 नियामतों की सूची बनाने के बाद हर नियामतों को पढ़े और मन में फिर से जोर से आप नियामतों के अंत में जादुई शब्द धन्यवाद 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 3 बार दोहराए और उस नियामत की कृतज्ञता का अधिक अधिक महसूस करें. मग आता तर आपण सगळे नियामत एकदा लिहून काढले. आज मी 10 ग्रॅटिट्यूड लिहिले की थँक्यू, मी कृतज्ञ आहे की मला माझं शरीर सुदृढ आहे. निरोगी शरीरासाठी धन्यवाद, कारण निरोगी शरीरामुळे मी चालू शकते, बोलू शकते, ऍक्टिव्हिटी करू शकते. थँक्यू. मग दुसरं मी असे सगळे एक एक 10 लिहिले. मग मी ते वाचणार, सगळे वाचायचे. आपण सकाळी सकाळी कोण नसतं ना, आपण जेव्हा निवांत असतो उठले तेव्हा, मग ते एक एक नियम ते वाचायचे आणि म्हणायचं, शेवटी म्हणायचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 3 वेळेस म्हणायचं. 3 वेळेसचं पण याच्यात मॅजिक आहे. प्रत्येक वेळेस 3 वेळेस का आलंय त्याचं पण आपल्याला कारण माहिती आहे. आपण पुढे पण ते समजून घेणार. त्याच्यामुळं ते फिलिंग सहित म्हणायचं. थँक्यू 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 म्हणा, धन्यवाद म्हणा, आभार म्हणा, जे तुम्हाला पटतोय शब्द तो म्हणा. अधिक कृतज्ञता महसूस करने के लिए आप सृष्टि, ईश्वर, परमात्मा की अच्छाई, जीवन में आपको उच्चतर स्वरूप या अवधारणा आपको आकर्षित करती हो तो उनके प्रति कृतज्ञ हो. जब आप किसी चीज के, व्यक्ति और कृतज्ञ होने को निर्देशित करते हैं तो आप
इसे और अधिक महसूस करते। इस तरह आपकी कृतज्ञता की शक्ति बढ़ जाएंगी या तथा अधिक जादू करेंगी। इस तरह यह प्राचीन संस्कृति में सूर्य जैसे प्रतीक को चुना है ताकि उनकी दिशा भेजी जा सकती। सारी अच्छाई स्वयं स्त्रोत्र प्रतिनिधित्व करने के लिए भौतिक प्रतीक इस्तेमाल कर रहे हैं और उन्हें प्रतीक ध्यान केंद्रित कर रहे अधिक महसूस कर रहे थे। म्हणजे बघा, आपण आपल्याला सगळं दिलेलं आहे, भगवंतानी सृष्टी दिलेली आहे, ईश्वर परमात्मा ज्याने ज्या गोष्टी बनवलेल्या आहे, डोंगर बनवलेले, नदी बनवलेली आहे, त्या सगळ्या प्रत्येक एक गोष्टीसाठी जर आपल्याला कृतज्ञ व्हायचं तर इतकं आपल्याला कृतज्ञाची लंबी लिस्ट आहे, खूप लिस्ट आहे. आपल्याला असं वाटतं की अरे हे 28 दिवस लिहायचंय आणि हे आपल्याला एक मिनिट आहे. हे 28 दिवसच द्यायचं आणि हे एवढं आपल्याला असं वाटतं, पण जर आपण खरंच अर्थाने ते करायला लागलो तर कितीतरी आपल्याला ब्रह्मांडाने दिलेलं आहे, सगळं फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे, सगळं काही आपल्याकडं अगदी भरभरून आहे. मग हे सगळे भौतिक आहे. लोक म्हणायचे ना सूर्यनारायणाची पूजा करायची, उठल्या उठल्या सूर्यदेवतांना नमस्कारायचे, जल अर्पण करायचे. आपण ते सगळं बघत आलेलो ना की सूर्याची पूजा व्हायची, उठल्या उठल्या सूर्यनारायणाला जल चढवायचे. मग हे काय आहे? हे आपण एक कृतज्ञ होण्याचं आपण लोकांना म्हणजे आपण फील करत होतो की नाही, सकाळी सकाळी मला हे सगळी ऊर्जा मिळते ती ईश्वर शक्तीमुळे चालू आहे. आपण जे काही म्हटलं की अरे हे ब्रह्मांडामुळेच चालू आहे. जुने लोक म्हणायचे बघा, जे काही चालू आहे त्या शक्तीवर आहे, मी कोण नाही. तर आपण जर मीपणा सोडला आणि आपण जर ठरवलं की जे काही आहे ब्रह्मांडच मला देत आहे आणि ते फील करायला लागलो आणि खरंच मला इतकं सगळं मिळालेलं आहे, सगळ्या गोष्टी मला ब्लेसिंग मध्ये मिळाल्या, जेव्हा आपण ते फील करायला लागलो स्वतःहून, आपल्याला काय आहे ना, हे मॅजिक आपलं आयुष्य पूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. मग आपण ते करायचंय की आपल्याला 10 आपले ग्रॅटिट्यूड लिहायचे आहे, ते फील करायचे, त्याला महसूस करायचे. मग अपनी नियामतें गिनने का अभ्यास आप पूरे जीवन को बदल देगा। यह इतना सरल और शक्तिशाली है। मैं चाहती हूँ कि आप अगले 27 दिनों तक आपकी सूची हर दिन नई नियामतें जोड़ते चले। हालांकि आपको लग सकता है कृतज्ञता के लिए 10 चीजों को खोजना मुश्किल होगा, लेकिन आप जितना अधिक सोचेंगे उतना अधिक एहसास होगा। आपके पास कृतज्ञ होने के लिए उतनी सारी चीजें हैं। आपके जीवन में गौर से देखिए, आप हर दिन नया अधिक पाएंगे, पा रहे हैं और अधिक देने के लिए कितना कुछ आहे. आता आपल्याला रोज 10 लिहायचे. उद्यापासून आजपासून काय सुरू करायचं आपल्याला? रोज 10 ग्रॅटिट्यूड लिहायची आपल्याला. तर मग आज तुम्ही लिहिलं, समजा आज माझ्याकडं आई वडील आहे बाबा. किती लोकांना तर आई वडील नसतात. तुम्हाला आहे, मला आहे. तर म्हटलं की आई वडील आहे त्यासाठी धन्यवाद, माझं शरीर आहे धन्यवाद, घर आहे, गाडी आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणताल आता हे संपले, पुढे उद्या काय लिहायचे? 10 आणि ते जेव्हा तुम्ही असं मन लावून शोधताना सापडताना तर मग तुम्हाला भरपूर शोधायला लागते. तुमचे भाऊ आहे, बहीण आहे, तुमच्याकडे हे आहे, मिक्सर आहे, फ्रीज आहे, कदाचित ते नाही गोष्ट. तर मग असे रोज 10 10 10 10 त्याच्यात प्लस करायची. म्हणजे आपल्याकडे 28व्या दिवशी कमीत कमी 280 पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पण असू शकता. आणि जास्तीत जास्त जर तुम्ही त्याचा अभ्यास केला एका क्षेत्रामध्ये, त्याला पूर्ण ग्रॅटिट्यूडच लिहायला केला, लवकर आपण तो मार्ग जो आपल्याला जे पाहिजे मिळवायचा ना, तो आपण लवकर मिळवू शकतो. मग आता याच्यात कितीतरी उदाहरणं दिली आपण कशामध्ये ग्रॅटिट्यूड शोधू शकतो. आणि ऑलरेडी आपल्याकडे रोज मिळतात, रोज ब्लेसिंग आहे आपल्याला. आपण झोपेतून उठलो, झोप लागली, ब्लेसिंग आहे. आपल्याला झोपायसाठी आहे, आपण सेफली आहोत, हे सगळं रोज ग्रॅटिट्यूड. आपल्याला खायला मिळालं, काल जेवण मिळालं, किती लोक उपाशी असतील आपल्याला मिळालं, आपल्याला एक ग्रॅटिट्यूड आहे. आपल्याला पाणी मिळतंय प्यायला, ते ग्रॅटिट्यूड आहे. सगळं काही श्वास घेतोय ना आपण, ते सुद्धा आपली ब्लेसिंग आहे. ती सुद्धा ब्लेसिंग आहे आपल्याकडे रोज. असं वाटतं ना लोक माझ्याकडे तर काही नाही, मग मी कशाला धन्यवाद म्हणून. नाही, सगळं तुम्ही खालून वरतीपर्यंत, नखापासून केसांपर्यंत ब्लेसिंगच ब्लेसिंग आहे. आप अपने घर में, परिवार, मित्रों में, कामकाज में, पालतू पशु में कृतज्ञ हो सकते हैं। आपका सूरज के लिए कृतज्ञ हो सकते हैं, धूप के लिए हो सकते हैं, पानी के लिए हो सकते हैं, उस भोजन के लिए हो सकते हैं जो आप खाते हैं, उस हवा के लिए हो सकते हैं जिसमें सांस लेते हैं। इससे किसी बिना आप जीवित नहीं होते। वृक्षों, पक्षियों, समुद्र, पक्षियों, फूलों, पौधों, नीले आसमान के लिए, वर्षा के लिए, तारों के लिए, चंद्रमा के लिए, हमारे सुंदर ग्रह पृथ्वी के लिए. मग आपले जेव्हा भौतिक गोष्टी संपतील तर एवढ्या ब्रह्मांडात गोष्टी की तुम्ही ते रोज त्याचे ग्रॅटिट्यूड लिहू शकता. सूर्यासाठी लिहू शकता, जो हवा आहे, श्वास आपला चालू आहे, ते वायू देवता, त्यांना आपण थँक्यू म्हणू शकतो. पाणी रोज पितो आपण, जिवंत राहू शकतो का पाणी नाही मिळालं, हवा नाही मिळालं तर? नाही. मग त्यांना धन्यवाद म्हणायची जबाबदारी आहे की नाही आपली? आपण ज्या ग्रहावर राहतो, पृथ्वीला, कधी आपण थँक्यू म्हटलंय?
जे चंद्रमाची आपली ऊर्जा बदलत असते, आपण त्याला कधी थँक्यू म्हटलंय, कधी पक्ष्यांना म्हटलंय, तर हे सगळं पृथ्वीचा सगळ्याचा समतोल करत असतं. तर मग तुम्ही जर बाहेर पडले, बाहेर दिसले, तुम्हाला तिथं पण ग्रॅटिट्यूड दिसायला लागेल. सुंदर फुलं तुमच्या घरात आज आली, देवासाठी आले, त्याच्याने तुमच्या घरातलं वातावरण जी आहे, ऊर्जा ती पॉझिटिव्ह झाली. मग त्या फुलं कुठून आले? तुम्हाला झाडापासून आले. झाडं कुठे? धरती मातेपासून आले. तर मग तिथं पण तुम्हाला चान्स आहे त्याच्यात तुम्हाला ग्रॅटिट्यूड शोधण्याचा. असे तुम्हाला शोधायचे फक्त आणि कितीतरी लिहायचे ग्रॅटिट्यूड दिवसभरात, जे काही तुम्हाला दिसतंय आजूबाजू तुमच्या. नंतर आप अपने इंद्रियों के लिए कृतज्ञ हो सकते हैं, जिन आंखों से आप देख सकते हैं, कानों से सुन सकते हैं, जिस जीभ से स्वाद ले सकते हैं, जिस नाक से गंध ले सकते हैं, जो त्वचा के लिए महसूस कर सकते हैं, समर्थ बनाती है। उन पैरों के लिए कृतज्ञ हो सकते हैं जिनके सहारे आप चलते हैं, उन हाथों के लिए कृतज्ञ हो सकते हैं जिससे आप मदद लगभग काम करते हैं, अपनी आवाज के लिए कृतज्ञ हो सकते हैं, स्वयं को अभिव्यक्त करते हैं, संवाद दूसरों के लिए कृतज्ञ समर्थ बनाती है, अद्भुत परिस्थितियों के लिए धन्यवाद दे सकते हैं जो आपको स्वस्थ रखता है और आपके लिए आपके शारीरिक जीवन बनाए रखते हैं। इस काम के लिए कृतज्ञ हो सकते हैं, आप मस्तिष्क में भव्यता और क्या कहना जिसकी बराबरी संसार में कोई कंप्यूटर या टेक्नॉलॉजी करू शकतो. जसं आपण आहे ना, स्वतः आपण आरशात बघा स्वतःला, की आपण युनिक आहे, आपली बरोबरी कोणीच नाही करू शकत. आपल्यासारखा दुसरा माणूस भेटतो का तुम्हाला दिवसभरात? असं म्हणतात जगात सारखे दिसणारे लोक आहे, पण आपलाच आवाज त्याला असेल काय गॅरंटी? आपलेच हाताचे जे फिंगरप्रिंट्स असतात त्याची काय गॅरंटी? आपण जसे आहे तसं आपल्यासारखं तुम्हाला कोणी मिळालेलं आहे का? मग तुम्ही जर इतके युनिक आहात, तुम्ही जर इतके ग्रेटफुल आहात, तर का नाही त्याच्यामध्ये ग्रेटफुल? मग स्वतःला तुमचे जर हातपाय चांगले चालू आहे, तुम्ही चालू शकता, तर तुमच्याकडे ब्लेसिंग आहे ना. आपल्याकडे आपण आज डोळ्यांनी बघू शकतो, तर किती मोठं ब्लेसिंग आहे आपल्याकडं. ज्यांच्याकडे डोळे नाही, विचार करा त्यांचं काय परिस्थिती असणार. आज ते कसे दुसऱ्यांच्या याच्यावर आयुष्य जगताय, जे बोलू शकत नाही, साधा वास जे घेऊ शकत नाही, वास खाण्यापिण्याचा वास येत नाही त्यांना, आपल्याला येतोय ना, म्हणजे आपलं सेन्स चालू आहे. आपल्याला गोड तिखट आंबट कळतंय ना, चव कळती ना, मग ती खूप मोठी आपल्यासाठी ब्लेसिंग आहे. तर 8 दिवस सगळं गायब झालं तर काय होईल? आपल्याला त्याच्यावर फोर्स जाईल. मग ह्या सगळ्या गोष्टी आहे, आपल्याला अदृश्य आहे, आपण त्याला कधीच आयुष्यामध्ये थँक्यू म्हणायला वेळ नाही केला, कधीच त्याला फील नाही केलं की माझ्यासाठी आहे. आपल्याला हे आपण टेकन फॉर ग्रँटेड घेत आहोत ना, काय सगळ्यांनाच आहे. आणि आपल्याला सवय काय लागली, जे नाहीये माझ्याकडे त्याच्यावर फोर करा, मित्राकडे आयफोन आहे माझ्याकडे नाहीये, है ना. आपण तो विचार करत असतो, पण आपल्याकडे जे आहे, जेव्हा आपण त्याच्यासाठी ग्रेटफुल राहिलं ना, त्या गोष्टी पण आपल्याकडे येत जाईल. आणि आपल्यासारखं कोणी नसतं. आपल्यासारखे बघा ना, भगवंतानी इतके सगळे साचे बनवलेले, इतके सगळे लोक बनवलेले, प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे, प्रत्येकाची बॉडी लँग्वेज वेगळी, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या दिल्या, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे दिले, सगळं काही दिलेलं आहे. बरोबर आहे ना? सगळं काही सगळ्यांना वेगळं आहे. इतकं काय टेक्नॉलॉजी असेल त्या परमेश्वराकडं आणि त्याच्याकडं, किती असे हे असतील की त्यांनी एवढं सगळं बनवलेलं आहे. आणि आपण काय करत असतो, ते आपल्याला जे नाही पाहिजे ते आपल्या अंधकार आपल्या लाईफ, मग अंधकार नाही आणायचं आपल्या लाईफ मध्ये. आपल्याला आपल्याला प्रकाश आणायचा आहे. आपल्याला आपले जे आपण जे हे करतोय त्याच्यामध्ये आपल्याला शोधायचंय की चांगलं काय आहे, आपल्याला चांगलं काय लाईफ मध्ये. एक मिनिट माईक बंद करते तुम्ही. तर मग आपल्याला जर कळतंय की आपण सगळ्या गोष्टी आपल्यासाठी ग्रेटफुल होण्यासाठी आहे, लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी आपण ग्रेटफुल होऊ शकतो, तर यहाँ कुछ विषयों की सूची दी जा रही है ताकि आप उन प्रमुख क्षेत्रों को याद रखें और आप कृतज्ञ होने के लिए नियामतें खोजे सकते हैं। आप इसमें कोई अतिरिक्त विषय जोड़ सकते हैं जो आपकी बात पर निर्भर करता है। इस तरह समय के लिए क्या महत्वपूर्ण है? जादुई कृतज्ञता विषय स्वास्थ्य. आता याच्यात काय काय कशात तुम्ही लिहू शकता, आणि तुम्हाला आता हे महिनाभर करायची सगळ्यांना प्रॅक्टिस, मग कशा कशामध्ये तुम्ही शोधू शकता. तर मग हे तुम्हाला टॉपिक दिलेलं अजून पण आपण याच्यात ऍड करू शकतो. पहिलं काय दिलंय तुमचं स्वास्थ्य आणि शरीर, त्याच्यामध्येच आपल्याला 2-300 सापडतील ग्रॅटिट्यूड. कामकाज तुमचं जे काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये सफलता, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅटिट्यूड शोधायचे. धन आहे, पैसा आहे, त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड करायचे. संबंध, खुशी, प्रेम, जीवन, प्रकृती, धरती माताचे आपले 5 तत्वाचं आपण सगळे ग्रॅटिट्यूड शिकतोच आणि करतोच आपण ते, आणि ते पण आपण दिवसभरात करू शकतो. त्याच्यामध्ये पण आपण 100 लिहू शकतो. भौतिक वस्तू आपल्या घरात किती इलेक्ट्रॉनिक साधनं आहे, मिक्सर असेल, फॅन असेल, चार्जर असेल, मोबाईल असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, हे सगळे आहे. तर त्यात ते आपले किती ग्रॅटिट्यूड झाले. अपना चुना हुआ कोई भी विषय, मग जो ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्त अंधकार आहे असं वाटतं इथं मला हे करायचं, तिथं जास्त प्रॅक्टिस करायला चालू करायची.
आपकी नियमतें गिनने के बाद हर बार आपको बेहतरीन ज्यादा खुशी महसूस होनी चाहिए। कितना महसूस करते हैं इस बात का पैमाना कीजिए। आप अपनी कृतज्ञता महसूस की थी। आपकी जितनी कृतज्ञता महसूस होगी उतना ज्यादा खुशी महसूस करेंगे और आपका जीवन उतनी तेजी से बदलेगा। कई दिन ऐसे आप तत्काल खुशी महसूस करेंगे, बाकी दिन में संभवत उनको थोड़ा सा अधिक समय लगेगा। लेकिन जब आप हर दिन अपनी नियमतें गिनना जारी रखते हैं तो आपके एहसास और बहुत फर्क महसूस करेंगे। आप अपनी नियमतें को जादू कई गुना होता हुआ देखेंगे। आता आपल्याला जादू पाहायचंय, आपल्या जादूवर विश्वास ठेवायचा, त्याच्यासाठी तिने काय सांगितलंय, आपल्याला पहिले आपली नियमते जे आपल्याकडे ऑलरेडी आहे, पास्ट मध्ये जे होतं त्याच्यासाठी आपल्याला ग्रेटफुल राहायचं, त्यासाठी आपल्याला थँक्सफुल लिहायचं आणि त्यासाठी फील पण करायचं आणि ती एक ऍक्ट आहे, ती एक कला आहे, ती आपल्याला शिकायची. कृतज्ञता महसूस झाली पाहिजे, आपल्याला फील झाली पाहिजे खरंच आपण त्याच्यासाठी ग्रेटफुल आहोत. मग ती खुशी ते जे आहे, तर मग आपल्याला हळूहळू कळेल की अरे लाईफ मध्ये सगळं काही चांगलंच होत चाललंय आणि जे काही गोष्टी तुमचे कामं पटापट होत आहे, तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी मॅजिक येत आहे, लोक तुम्हाला चांगले मिळत आहे, परिस्थिती तुम्हाला चांगली मिळते, कारण हे एक छोट्या प्रॅक्टिसने रोज रोज तुम्ही सांगताय की ब्रह्मांड धन्यवाद बाबा, आज मला प्यायला पाणी मिळालं धन्यवाद, आज मला जेवायला मिळालं धन्यवाद, ब्रह्मांड माझ्या लाईफ पार्टनरसाठी धन्यवाद, माझ्या ह्या गोष्टीसाठी धन्यवाद. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणतायत ना जे आहे, तर तुम्हाला ब्रह्मांड ते मल्टिपल 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 करत दिसतं आणि हळूहळू आपल्याला दिसेल की सगळं जादू सारखंच आपलं आयुष्य होते. मग जादूचे स्मरण आज किसी आज आज किसी समय आने का कल जादुई अभ्यास को पढ़ना सुनिश्चित करें, क्योंकि शुरुआत करने के पहले आप एक खास चीज करने की जरूरत होगी. येस, म्हणजे उद्याचं काय आपल्याला करायचंय ते पण आज आपण बघणार आहोत. मग त्याच्यानंतर आजचा आपला अभ्यास बघा काय काय, तसं ग्रुपवर पण टाकत जाईल मी. आणि मग आता जादुई अभ्यास क्रमांक 1, अपनी नियामतें गिने. सुबह सुबह सबसे पहले आपके जीवन में उन 10 नियामतों की सूची बनाए जिसके लिए आप कृतज्ञ हैं. तुम्ही 10 बनवा ना तर 100 बनवा, जेवढे तुम्ही बनवताल तेवढा तुमच्या लाईफ मध्ये फायदा होईल. जेवढं तुम्ही बनवता पण 10 कमीत कमी लिहिल्या गेले पाहिजे. जब आप लिखे हर दिन नियमत लिखे क्यों, त्याच्यासाठी का कृतज्ञ आहे ते पण लिहायचं आपल्याला. कसं लिहायचं ते पण मी तुम्हाला सांगेन. अपनी सूची मन में या फिर जोर से पढ़े. आप नियामत के अंत में पहुंचे, जादुई शब्द से धन्यवाद धन्यवाद कहे. उन नियमत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें. मग ती लिहिल्यानंतर आपल्याला 3 वेळेस काय म्हणायचंय, थँक्यू थँक्यू थँक्यू, आभारी आहे आभारी आहे आभारी, किंवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 27 दिन हर सुबह जादुई अभ्यास हे 3 पहिले कदम दोहराई. रोज करायचं, आता आजपासून लगातार पुढचे 27 दिवस तुम्हाला हे सगळं करायचंय. आणि उद्याचा जादुई अभ्यास आपण बघणार आहोत. तर आतापर्यंत तुम्हाला कळालं की काय करायचंय. आजचा टॉपिक कळाला सगळ्यांना की आपले जे नियमते आहे, आपले जे आपण ज्याच्यासाठी ग्रेटफुल आहोत ते लिहायचे आहे, ते लिहून काढायचे आहे. 10 गोष्टी आज लिहिलेले उद्या वेगळे लिहायचे, परवा वेगळे लिहायचे. दररोज तुम्हाला वेगवेगळे बरोबर तिथे यायला लागेल. आणि तुम्ही जसं विचार करताल तेव्हा तुम्हाला दिसेल की अरे बॉडीचेच किती पार्ट आहे ना, त्यासाठी थँक्यू म्हणलं. डायजेशन सिस्टीम आहे, छोटे आतडे, मोठे आतडे, डोळे, ब्रेन आहे, काय काय तुम्हाला त्याच्यात शोधता येईल रोजच्या रोज. जेवढे तुम्ही शोधू शकता ना तेवढे तुम्ही शोधत राहायचे ग्रेटफुल होण्यासाठी. मग किती लोकांना असं वाटतं की माझ्याकडे खूप ब्लेसिंग आहे ऑलरेडी आणि लिहू शकतो म्हणून. किती लोकांना असं वाटतं माझ्याकडे ब्लेसिंग आहे आणि मी लिहू शकतो. आणि जर मी निरंतर करतोय, कंटिन्यू करतोय काही गोष्टी, तर काय त्याच्यात बदलाव होऊ शकतो. मागचा चॅप्टर सगळ्यांना समजला हो इथपर्यंत? मॅडम, येस. समजला ना? दुसऱ्यांदा हे करतो. हम्म. तिसऱ्या वेळी आम्ही आता म्हणजे तुमचं सेशन अटेंड करतोय. आता आम्ही एक ठरवलं, आजपासून सेशन चालू असताना आम्ही 10 ग्रॅट्युट्यूड लिहून टाकायचे बुवा. व्हेरी म्हणजे गुड. आता दोघांचे लिहिले गेले मॅडम. आणि व्हेरी याच्या आधी पण प्रॅक्टिस केली, तर त्यामध्ये विपुलता निर्माण झाली आम्हाला. येस, 100% होणारच ना. हो. 100% आणि होणार. काही गोष्टी आता आठवल्या आम्हाला. आवाज बंद करा. कारण आता दोन चालेल डिव्हाइस. मॅडम. थँक्यू संदीप. दोन डिव्हाइस असल्यामुळे थोडं इको होतोय. हो हो. थांबा थांबा, त्यांना मीटिंग मध्ये टाकते मग. हा, आता बोला. हा.
तर बघा माझा एक लहान भाऊ म्हणजे आम्ही लहान असताना वारला होता. तर त्याचा फोटो वगैरे काहीच नाही आमच्याकडे. तर आता तुमचं सेशन चालू असताना मला त्याची आठवण झाली मॅडम. येस. आणि पहिल्या सेशनच्या वेळेस बघा माझ्या वडिलांनी म्हणजे रिटायरमेंटच्या पैशांनी एक ट्रॅक्टर घेतला होता. तर त्या ट्रॅक्टरमुळे आम्हाला थोडी अडचण आली होती. पण माझा एक मित्र आहे धुळगेवाचे सरपंच आहेत ते आता पण. तर त्यांनी मला सावरलं होतं त्यावेळेस. तर मला त्यांची नेहमी आठवण असते. मी त्यांचे नेहमी आभार मानत असतो. मी पण त्यांच्यासाठी खूप करतो. मग आमची जमीन सुद्धा मॉर्गेज करून दिली होती. तर बघा मला त्या ट्रॅक्टरची पण आठवण झाली आणि त्यांना तर नेहमी ग्रॅटिट्यूड करत असतो. त्यांचे माझे आजही संबंध चांगले आहेत. काही लोकं त्यांच्याकडे काम असतं का माझ्या थ्रू येतात. तर मी ते काम सहजपणे करून देतो. आणि आमच्या वडिलांचे संस्कार असे होते, कोणाचं जर काम करायचं झालं तर ₹1 कोणाकडनं घ्यायचे नाहीत. संधी मिळाली भरपूर पैसे खाण्याची, पण तसं कधीच केलं नाही. गोरगरिबांना माझ्या आईने पण मदत केली, वडिलांनी पण मदत केली. तर त्याच्यामुळे मला म्हणजे हे तुमचं जे सेशन चालू आहे, हे मला मिळालं आणि याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा आमच्या म्हणजे आदर्श जीवनामध्ये सुरुवात झाली मॅडम. सकारात्मकता आली. तर येस. त्याच्याने आमचे थोडेसे म्हणजे क्लॅशेस पण व्हायचे. पण आता ते पूर्णपणे बंद झाले. आमच्या मॅडम पूर्ण दिवसभर अभ्यास करत असतात. खूप छान, खूप छान. आणि हे तुम्ही अट्रॅक्ट केलं सर. त्याच्यामुळे ती गोष्ट पण झाली, की नाही का तुम्हाला पाहिजे होतं, बदलाव तुम्हाला पाहिजे होता. हो. आणि एकदम जीवनात बघा मॅडम एकदम युनिक घडायला लागलं. आणि ती मी जर नसतो आता शनिवारी, तर मग ती अटेंड करते ना, मला सगळं सांगते. तुमचं रेकॉर्डिंग पण असतं, ते पण ऐकतो, तिचं पण ऐकतो. आणि दोघं असल्यामुळे काय होतं मॅडम, काही महत्त्वाच्या गोष्टी आता 10 मिनिटं माणूस थोडं लक्ष देऊ शकतो, पण त्याच्यानंतर थोडं मन विचलित होतं. असा एक निसर्ग नियम आहे. तर त्यानुसार ते काही गोष्टी मला सांगते, मी तिला सांगतो. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या आम्ही मग फॉलो करतो आमच्या जीवनामध्ये. येस. एक विषय एकमेकांना म्हणजे बघा, अजून एक अनुभव सांगतो मॅडम. सांगा. तुमच्या सेशनमुळे आणि असं काही गोष्टी ऐकतो ना आम्ही, तर तिची मनाची मानसिकता इतकी तयार झाली, मी तिला बजाजची आता घेऊन दिली सेकंड टॉप मॉडेल मॅडम एप्रिल महिन्यामध्ये. तिच्या वाढदिवसाला बरं का. तर तिला ती चालवताना थोडीशी भीती वाटायची. आता बिनधास्त चालवायला लागली. तिची काढून घेऊन गेली ती एक दिवशी. येस. म्हणजे आपलं फेअर कमी होतं आणि आपल्याला असं वाटतं की शक्ती आपल्या सोबत आहे आणि ते हो, नेमकं आपल्याला काम होणार आहे. जेव्हा आपण बिनधास्त व्हायला लागतो ना, मॅजिकवर विश्वास ठेवतो, सरेंडर होतो ना पूर्णपणे, तर नक्कीच हो. आपल्या आयुष्यात मॅजिक व्हायला लागतं. खरंय, खरं आणि तर माझं तर एकदम म्हणजे भौतिक सुविधा आम्हाला खूप भेटायला लागल्या आणि समाधान लाभायला लागलं. अन्न वगैरे काय असेल ना, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मनासारखे भेटतात आणि येस. लोकही चांगले भेटतात मॅडम. लोकं पण आकर्षित व्हायला लागले आता. आपणच मॅग्नेट बनतो ना, आपण जसे आहे तसेच आपल्याला लोक मिळत राहतात. जशी आहे तशी परिस्थिती आपल्याला मिळत राहते. बरोबर. आणि त्याच्यामुळे ना आजपासून आम्ही म्हणजे तुमचं तिसरं सेशन चालू झालं ना, खूप मनापासून करायचं आता. तिचे येस. आणि माझे आता ग्रॅटिट्यूड 10 लिहिले गेले. आम्हाला काय वाटलं तुम्ही बोलत असताना. आणि येस. माझ्याकडे मराठी आवृत्ती पण घेऊन आलोय. ते पण आम्ही बघत असतो. ते आता पूर्ण प्रकरण तुमचं जसं होतं ना, तसं आम्ही ते वाचून पण टाकतो मॅडम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, हो. व्हेरी गुड. त्याच्यामुळे असं खूप प्रार प्रत्येकाने करायचं ठरवलं ना सर, तर मॅजिक इतकं काम करेल ना प्रत्येकामध्ये, म्हणजे विचारच नाही करू शकत तुम्ही की मॅजिक काय देऊ शकतं आपल्याला. खूप जबरदस्त मॅजिकची प्रॅक्टिस आहे. जेव्हा ती आपल्याला कळायला लागते ना, तर तेव्हा खरं पूर्ण आयुष्य बदलून जातं आपलं. आणि आमच्याजवळ तो जादूचा दगड आहे ना, तो दोघांजवळ असतो कुठेही जाताना. हा. आम्हाला एकदम म्हणजे पाठिंबा असतो. तर येस. आपण आहे बा एक वस्तू अशी जादूची, तर येस. ताकद निर्माण होते आपोआप. हा, बरं झालं ते पण आठवण केली. आता जे नवीन आहेत त्यांनी एक दगड शोधायचा आज.